तर मित्रांनो, तुम्ही आगमनाला जर येत असाल वेस्टर्न साइडनी, गणपती बाप्पाची उंची आहे साधारण 32 फूट पर्यंत आहे। हा मोठा बॅनर दिसेल, हाच आहे आपला गणपती बाप्पाचा बॅनर। गेल्या वर्षी आम्ही बघा जसं विनय की विनायक गणपतीने स्त्री अवतार का घेतला। गणपती बाप्पा येणार आहे या जरीमरीच्या चौकामध्ये। माझं नक्की तुम्हाला एक आश्वासन आहे की तुम्ही काय सणासाठी तुमचं जेवढं प्रॉब्लेम आहेत ते सर्व विसरून जाणार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। दुपारचे 2:30 वाजलेत आणि मित्रांनो मी उभा आहे कुर्ला अंधेरी रोड वरती। तर स्पेशल या व्लॉग मध्ये काय घेऊन आलं माहिती का? हे मंडप दिसतं ना मित्रांनो, हे आहे आपल्या साकी नाक्याच्या विघ्नहर्ताचा मंडप। त्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा 25 ऑगस्टला आहे, म्हणजेच आपला रविवारी। तर सध्या आपण मंडळात जाणार आहोत। या मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन कुठून सुरू होणार आहे, किती वाजता सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे, हे सगळे ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर हा व्लॉग मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मग आता आपण जाऊया साकी नाक्याच्या विघ्नहर्ताच्या मंडपामध्ये। तुम्ही बघू शकता केवढा मोठा मंडप बांधलेला आहे आणि आता आपण जाऊया आतमध्ये। कम ऑन, लेट्स गो। तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या या साकी नाक्याच्या विघ्नहर्ताच्या मंडपाच्या आतमध्ये। तुम्ही बघू शकता बघा, जल्लोषामध्ये तयारी चालू आहे आणि 2 ते 4 दिवसावरती आगमन राहिलेलं आहे आपल्या बाप्पाचं। आणि प्रत्येक जण आपल्या इथे कामाला काही ना काहीतरी काम करताय, खूप चालूच आहे काही ना काहीतरी। आपला मेन गेट, आपण तिथून बाहेरून आता आतमध्ये आलो। तर मित्रांनो, तुम्ही आगमनाला जर येत असाल वेस्टर्न साइडनी, अंधेरी साइड किंवा पवई साइडनी वगैरे, आणि इथून नियरेस्ट घाटकोपर साइडनी, तर सर्वात शॉर्टेस्ट रूट मागे साकी नाका मेट्रो स्टेशन आहे, इकडे यायचं आणि या रस्त्याने सरळ चालत जायचं अराउंड 700 मीटर। तर मित्रांनो, साकी नाका मेट्रो पासून 90 फीट रोडवरून आल्यावरती तुम्हाला इथे हा मोठा बॅनर दिसेल, हाच आहे आपला गणपती बाप्पाचा बॅनर। आणि इकडे तुम्हाला बघायला भेटेल साकी नाका पोलीस स्टेशन, 90 फीट पोलीस स्टेशनचा मेन स्पॉट। आणि इथून जवळपास अराउंड अर्ध्या मिनिटावरती सेंट ज्यूड हायस्कूल आहे, तिथून बाप्पाचं आगमन सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे मेन आगमन स्पॉटला। लेफ्टला तुम्ही बघू शकता सेंट ज्यूड्स हायस्कूल। इथेच तुम्हाला मित्रांनो यायचंय 25 तारखेला संध्याकाळी 4 वाजता। तर नक्की या। प्रॉपर डिस्क्रिप्शन सांगितलंय, प्रॉपर व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही कुठून पोहोचू शकतात। इकडे सेंट ज्यूड हायस्कूल संध्याकाळी 4 वाजता। तर मित्रांनो, सेंट ज्यूड नंतर गणपती बाप्पा येणार आहे या जरीमरीच्या चौकामध्ये। इथे राईटला रस्ता जातो, हा आहे आपला बैल बाजार कुर्ल्यामध्ये। जर तुम्ही कुर्ल्यावरून येत असाल आगमनासाठी तर हा तुमच्यासाठी जवळचा रस्ता। इथून गणपती बाप्पा राईट टर्न मारून सरळ जाणार आहे साकी नाक्याच्या दिशेने आणि मेट्रो स्टेशनच्याच अलीकडे आहे आपल्या साकी नाक्याच्या विघ्नहर्ताचा मंडप। तर आय थिंक आतापर्यंत तुम्हाला जो रूट दाखवला तो प्रॉपर कळलेला आहे। तर ह्याच्यानंतर मी डिरेक्टली सरळ जातो साकी नाका टुवर्ड्स आपल्या मंडपामध्ये। तर मित्रांनो, आता आपण पूर्ण रूट बघितलाय आणि आपण पोहोचलोय आपल्या गणपती बाप्पाच्या मंडळाजवळ। हे बघा, हा जो मागे जो रस्ता दिसतोय ना, हा सरळ जातो आपल्या साकी नाका मेट्रो स्टेशनला। गणपती बाप्पाचं लोकेशन एक्झॅक्टली साकी नाक्याचं MTNL एक्सचेंज आहे, त्याच्या समोरच गणपती बाप्पा आहे। तर तुम्ही गणेशोत्सव मध्ये येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे। डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण तुम्हाला ऍड्रेस विथ गुगल मॅप दिलेला आहे, तर एकदा नक्की या। तर मित्रांनो, आता आपण मंडळाच्या आतमध्ये आलोय। आपल्यासोबत आहे अध्यक्ष चंद्रकांत माने सर आणि खजिनदार अक्षय यादव। तर अक्षय, मला काय सांगशील की या वर्षी गणपती बाप्पा जो आहे तो त्याची हाईट काय आहे, आपल्या मंडळाबद्दल काय सांगशील आणि आगमन सोहळा कधी आपला? तर आपल्या सुरुवातीला गणेश उत्सव म्हणजे आपली मुंबईची ओळख गणपती। सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे बोलायचं म्हटलं तर आपला आगमन सोहळा 25 तारखेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे खूप मेहनत घेतोय, कामं करायचे, आवरावरी करायची आहे लवकर लवकर। तर आपलं आगमन 25 तारखेला, आपल्या गणपती बाप्पाची उंची आहे साधारण 32 फूट पर्यंत आहे। आणि सांगायचं जर झालं तर एक देखावा काहीतरी वेगळा दाखवता येईल, त्या अनुषंगाने आम्ही खूप काहीतरी नवीन नवीन उपक्रम करत राहतो दरवर्षीप्रमाणे, की आपल्या मंडळामार्फत भक्तांपर्यंत आपण काही प्रेझेंटेशन चांगलं देऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत राहतो। आपला आगमनचं डेट काय आहे? 25 ऑगस्ट। 25 ऑगस्ट। आणि मित्रांनो, या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं, मी तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉपर लोकेशन सुद्धा दाखवलंय की आगमन वगैरे कुठं चालू होणार आहे, आपलं सेंट ज्यूड हायस्कूल पासून वगैरे। आणि जसं आपला दादा म्हटलं की मंडळाचे पण खूप सारे एफर्ट्स असतात। तर आता बघा, दुपारचे अराउंड 3 वाजलेत, कडक ऊन पडलेलं आहे बाहेर आणि आतमध्ये एवढ्या गरमीमध्ये काम चालू आहे मंडळाचं स्पेशली। मूर्तिकार तर आपलं काम करतोय बाप्पा बनवायचं, बट
त्या गणपती बाप्पाला अजून कसं अट्रॅक्टिव्ह बनवता येईल किंवा चांगलं कसं प्रेझेंटेशन करता येईल त्याच्यावरती आपल्या मंडळाचं काम चालू आहे. तर आपले जे प्रेक्षक बघतायत त्यांना काय सांगशील की आगमनाबद्दल? आगमनाबद्दल मी सांगेल की आपल्या धर्मामध्ये काही हिंदू लोकांना आपला धर्मात म्हणजे गणेशोत्सव किंवा कुठल्याही सणाचा प्रॉपर अशी माहिती त्यांना नसतेच. राईट. की कोण काय सांगेल त्याच्यावरती अवलंबून असतात. तर आमच्या मंडळाने यावर्षी एक थीम ठेवली आहे की चलचित्र देखावामार्फत आपण काहीतरी एका थीम मार्फत पूर्ण प्रॉपर माहिती देऊ शकतो. की गेल्या वर्षी आम्ही बघा जसं विनायकी विनायक गणपतीने स्त्री अवतार का घेतला त्याची आम्ही माहिती प्रॉपर सांगितली की विनायकी अवतार का प्रकट झाला, त्यामार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. यावर्षी आमचा तोच एक प्रयत्न आहे की काहीतरी गणेश भक्तांना आपल्या मंडळामार्फत एक चांगला संदेश देण्याचं काम आम्ही करणार आहे. तर मागच्या वर्षी जसं आपण सुद्धा आलो त्या मंडळामध्ये सकाळचे 4 वाजता, तेव्हा तर आपण एक छोटासा शो बघितला होता. शोच नव्हे, त्या शो मधून अराउंड 2-3 मिनिटाचा पण नव्हता, आय थिंक 10 मिनिटाचा होता मे बी. त्याच्यामधून पूर्ण तो जे थीम आहे, ज्या प्रकारचं गणपती बाप्पाचा कन्सेप्ट होता विनायकी देवीच्या अवतारात, हे त्यांनी ऑलमोस्ट बरेच लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवली. आणि ह्या वर्षी पण तसंच काय करायचा प्रयत्न आहे. तर आपल्यासोबत अध्यक्ष आहेत मंडळाचे. तर काका, आपला जे प्रेक्षक येणार आहे लाईक बोला व्हर्च्युअली जे बघतायत आपले आगमन सोहळा बघणार आहेत किंवा जे तिथे फिजिकली प्रेझेंट असणार आहे आपल्या सेंट जूड हायस्कूल समोर पूर्ण आगमन सोहळ्यामध्ये, त्यांना तुम्ही एक छोटासा काय मेसेज द्याल? मी हेच मेसेज देणार की त्यांनी आगमनासाठी नक्की यावं. आमचं पूर्ण वर्षाचा मेहनत आणि मूर्तिकारचा मेहनत फक्त तुम्ही एक क्षण जेव्हा गणपतीला पाहणार, गणपती समोर येणार, माझं नक्की तुम्हाला एक आश्वासन आहे की तुम्ही काय सणासाठी तुमचं जेवढं प्रॉब्लेम आहेत ते सर्व विसरून जाणार. काय सणासाठी, तसंच गणपतीचं दर्शन ज्या दिवशी तुम्हाला होणार, आणि हे विश्वासाने सांगतो मी माझ्या गणपतीचा किंवा इतर गणपतीचा, जे भक्ती आम्ही लावतो, जे काय आम्ही शक्तीप्रमाणे त्याला अर्पण करतो, एकच आहे की तुमचं काय नाही काय प्रॉब्लेम त्याच्यामधून नक्की सॉल्व्ह होणार. म्हणून तुम्ही आगमनाला नक्की यावा. आणि यावर्षी आम्ही सुद्धा एक मोठा जो प्रश्न आहे गणपती बाप्पाला घेऊन की हे सर्व का केलंय, म्हणजे त्यांचं सोंड का आहे, हे का आहे, त्याच्यासाठी आम्ही माहिती देणार आहे. बरेच लोक म्हणतात की हे असं होतं का कुठं, म्हणजे गणपती बाप्पाबद्दल प्रश्न विचारतात किंवा महादेवाबद्दल प्रश्न विचारतात. त्याच्यासाठी जेवढी माहिती आम्हाला आहे, जेवढा अभ्यास आम्ही केलाय, त्याचं उत्तर आम्ही यावर्षी देणार आहेत. आगमनाला पण या आणि जवळ 7 तारखेला आमचं स्थापना होणार आहे गणपतीचं. त्याच्यानंतर तुम्ही नक्की एकदा या, तुम्हालाही प्रश्न भेटणार आणि त्याच्यामधून काहीतरी तुम्हाला असं भेटणार जे आयुष्यामध्ये पुढे तुम्हाला शेवटपर्यंत मार्ग राहत, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मार्ग तो काढून देणार. हा मेसेज आम्ही द्यायचं काम करतोय. बाकी गणपती बाप्पाची इच्छा, ते आम्हाला कसं काय मार्ग देतात, पुढे घेऊन जातात, सर्व काय त्यांच्यावरती आम्ही काय करू शकत नाही. सर्व करता आमचा साकीनगाचा विघ्न. तर मित्रांनो, आता बोलता बोलता मला कळालं की सोंडेबद्दल वगैरे बोलवते. आता मला माहित नाही की काय युनिक आहे, बट त्यांच्याकडे काय कन्सेप्ट असेल त्याच्याबद्दल ते उत्तर तुम्हाला तर भेटेलच त्यांच्या या शॉर्ट फिल्म जे असते बघायला वगैरे. तर बाय द वे मंडळाचा मी धन्यवाद करतो, मोजून आपला मौल्यवान वेळ दिला. काम करता करता आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं इनडायरेक्टली आणि छोटासा शॉर्ट इंटरव्ह्यू दिला त्याच्याबद्दल. तर तुम्ही मित्रांनो गणेशोत्सवामध्ये एकदा नक्की या, गणपती बाप्पाला भेट द्या. गणपतीचे मंडळाचं नाव आहे साकीनाका उत्सव विघ्नहर्ता. ॲड्रेस तुम्हाला आपला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेलपणे भेटूनच जाईल. आणि येस, मी येतोय आगमनात सोहळ्याला 25 तारखेला संध्याकाळी किती वाजता आहे? 4 वाजता. तर तुम्ही सुद्धा या. पर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साकीनाक्याच्या विघ्नहर्ताचा विजय असो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत बाय बाय.